अगं बानू ऐक की आमचं. अगं तुझ्या भल्यासाठी सांगतो या नव. वय ग मावशे, ठावा हाय मला. बर तू नको ते विचार करू नकोस. हा, देव म्हणलं का नाही का तुला जी ठाव आहे ती त्यासनी सांग म्हणून. पर आता तो देवासनी सांग का मला अजून काय बाई कळाय हवं. हा, अगं त्यासाठीच आख्यानाचा घाट घातला या नव. बांधताय तुम्हाला नसल वाटत तर नगा विचारू तुम्ही, ते काय बी बोलत्याल. ए काय डोस कबीस काय का नाही तुला. आम्ही कशा पाय उगा काय बाई सांगू. आणि बानूला ती कोण होती हे ठाव पडलं तर आम्हाला ती काय आवडणार नाही वय. हा, हा, समद्या वस्तीला आनंद होईल. हे काय बानू, तो देवासनी सांग का तुला आख्यान ऐकायचं आहे म्हणून. बानू अगं इतका कसला विचार करतीये. देव नाही म्हणले तर हाय का आता देव कशा पाय नाही म्हणत्याल तवा. अगं त्यासनी असंच वाटतं या का बानूला मोहर समजून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी ती आख्यान ऐकायचं म्हणती आहे. हा, अगं देव आहेत ते तुझ्या भल्यासाठी त्यांनी देवींच्या गोष्टी सांगितल्या का नाही तुला. वय रंग्या, खरं आहे तुझं. पर मावशे, तू सांगितलंस तसंच करते मी आता. मी दिवासनी सांगते का मला आख्यानातनच काय बाय कळल असं मला वाटतंय. तर ह्याला भी देव नाही म्हणले तर मग काय करावं. श्री गणेशांचे या जेजुरीतून तात्पुरते का होईना परंतु प्रस्थान झाले आहे. परंतु ते लवकरच जेजुरीत परत येतील याची मला खात्री आहे. अर्थातच देवी, या शिवलीलेत त्यांच्यावर असलेल्या दायित्वाची त्यांना जाणीवही असणारच. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. कोणतेही विघ्न येणार नाही यासाठी ते तत्पर असणारच. स्वाभाविकच आहे. आणि जाण्याआधी त्यांनी बानूला दर्शन देखील दिलं आहे. त्यामुळे तिच्या या नव्या प्रवासाची सुरुवात निश्चितच चांगली होणार. बाणाईला श्री गणेशांनी दर्शन दिले खरे, परंतु त्यांच्या मूळ रूपाबद्दल बाणाईला ठाऊक नसल्याने तिला थेट प्रश्न विचारता आले नाहीत. नाहीतर तिने स्वतःला आत्मज्ञान व्हावं म्हणून त्यांच्याकडे नक्कीच सहाय्य मागितलं असतं. हो, परंतु श्री खंडेरायांच्या आणि श्री महासादेवींच्या अनुमतीशिवाय श्री गणेशांनी काही सांगितलं नसते. हो, परंतु आता पुढे काय होणार. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, हा काय झालं. काय झालं काय. आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली. तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.